नमस्कार मित्रांनो, कोणतीही स्त्री अशा 5 गुण असलेल्या पुरुषांसोबत कधीही आनंदी राहू शकत नाही. मित्रांनो, चाणक्य नीतीमध्ये अशा 5 पुरुषांबद्दल सांगितले आहे, ज्यांच्या सोबत स्वतःच्या घरचे किंवा अनोळखी कोणीही सुखी होऊ शकत नाही. त्यांच्या बायका मुलेही त्यांच्यासोबत कधीच आनंदी राहू शकत नाहीत. असे पुरुष ना स्वतःची प्रगती करतात आणि ना इतरांना करू देतात. चाणक्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये मानवी स्वभावाशी संबंधित अनेक वैशिष्ट्ये सांगितली आहेत. जर कोणत्याही व्यक्तीला जीवनात यशस्वी व्हायचे असेल आणि सन्मान आणि प्रसिद्धी मिळवायची असेल, तर त्यांनी चाणक्य नीती काळजीपूर्वक वाचली पाहिजे. ही नीती तुम्हाला जीवनातील अनेक कठीण प्रसंगांपासून वाचवू शकते आणि चांगले आणि वाईट लोक ओळखण्यासही मदत करते. कारण समाजात वावरताना माणसाला अनेक विचित्र लोकांचा सामना करावा लागतो. काही लोक चांगले असतात तर काही लोक धूर्त असतात. काही मित्र असल्याचे भासवून सापाप्रमाणे चावतात, तर काही जण त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करतात. या सर्व वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. तसेच चाणक्यांनी स्त्रियांसाठी अनेक वेळा इशारा दिला आहे आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर महिलांना सुखी जीवन जगायचे असेल आणि प्रगती करायची असेल, तर त्यांनी लग्न करताना चुकीचा जीवनसाथी निवडू नये. कारण लग्न झाल्यावर माणूस प्रत्येक परिस्थिती बळजबरीने स्वीकारतो आणि स्वतःची प्रतिभा विसरून कुटुंबासाठी आयुष्य जगावे लागते. पण योग्य जीवनसाथी निवडला तर माणूस सुखी जीवन जगू शकतो. म्हणूनच चाणक्यांनी अशा 5 पुरुषांबद्दल सांगितले आहे, ज्यांच्यासोबत त्यांची पत्नी कधीही आनंदी राहू शकत नाही. म्हणजे पुरुष आपल्या पत्नीचे जीवन नरक बनवतो. अशा पुरुषासोबत राहणाऱ्या स्त्रीचं आयुष्य जंगलातल्या आगीत अडकलेल्या हरणासारखं होऊन जातं. आगीच्या पलीकडे सिंह बसलेला असतो, म्हणजेच समाज. त्यामुळे अशा पुरुषाशी लग्न करण्यापूर्वी स्त्रीने नक्कीच विचार केला पाहिजे. चाणक्य सांगतात की 2 लोक एकत्र तेव्हाच आनंदी राहू शकतात जेव्हा त्यांचे मन मनाशी मिळते, खोल गोष्टींना भेटतात आणि बुद्धिमत्ता बुद्धीला मिळते. म्हणजेच पती पत्नीचे पटत नसेल तर त्यांचे विचार एकमेकांच्या विरुद्ध असतात. जर दोघांनी एकमेकांपासून आपले रहस्य लपवले तर ते कधीही आनंदी होऊ शकत नाहीत. अशा पुरुषावर पत्नी कधीच समाधानी होऊ शकत नाही. चाणक्य म्हणतात की जो पुरुष आपल्या पत्नीच्या चांगुलपणामध्ये वाईट पाहतो, त्याचा अर्थ असा होतो की त्याची पत्नी त्याला संतुष्ट ठेवण्याचा कितीही प्रयत्न करते, तिने त्याच्यासाठी कितीही स्वादिष्ट अन्न शिजवले, तिने त्याची कितीही काळजी घेतली तरीही. असा माणूस नेहमी आपल्या पत्नीमध्ये वाईट शोधतो आणि तिला दुखवतो. अशा स्त्रीने काहीही केले तरी ती आपल्या पतीला कधीच संतुष्ट करू शकत नाही. कारण दोष स्वतः पतीचा असतो. मग अशा स्त्रीने काय करावे? दुसरे म्हणजे जो इतरांची चेष्टा करतो. चाणक्याच्या मते मूर्खाचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे तो कोणत्याही गोष्टीवर इतरांची चेष्टा करतो. जर नवरा बायकोची स्तुती करू शकत नसेल तर निदान त्याने तरी तिची चेष्टा करू नये. जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीचा वारंवार अपमान केला आणि तिच्या दिसण्यामुळे तिची चेष्टा केली, तर त्याची पत्नी नेहमीच दुःखी राहते. स्त्रीला नेहमीच तिच्या सौंदर्याची काळजी असते. जेव्हा स्त्रीच्या सौंदर्याची खिल्ली उडवली जाते तेव्हा त्यांना खूप वेदना होतात. त्यामुळे पत्नीच्या लुकमुळे तिची चेष्टा करू नका. तिसरे म्हणजे कडवट बोलणाऱ्या पतीने पत्नीमध्ये वाद घालणे हे सामान्य आहे. पण जर पती नेहमी आपल्या पत्नीशी कटू बोलत असेल किंवा तिच्या पालकांबद्दल कठोर शब्द बोलत असेल तर ते अन्यायकारक आहे. हुशार माणूस कोणाशीही कठोर भाषा बोलत नाही. रागात असतानाही तो शांतता राखतो. त्यामुळे तुमच्या पत्नीकडून चूक झाली तरी तुम्ही तिला माफ करावे. यामुळे प्रेम आणि विश्वास वाढतो. नेहमी कडवट बोलणाऱ्या पतीसोबत पत्नी आनंदी राहू शकत नाही. चौथी गोष्ट म्हणजे अत्याचारी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतीने कोणत्याही परिस्थितीत पत्नीवर हात उचलू नये. हिंसा हे सर्वात मोठे पाप आहे. ज्या घरातून स्त्रीला मारहाण होते त्या घरातून लक्ष्मी निघून जाते. पाचवी गोष्ट म्हणजे शारीरिक समाधान. जे पती आपल्या पत्नीला शारीरिकरित्या संतुष्ट करू शकत नाही, अशा स्त्रीचे आयुष्यही दुःखाने भरलेले असते. त्यामुळे नपुंसक
पुरुषाने स्त्रीशी लग्न करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये. तर या 5 गोष्टी होत्या. जर एखाद्या पुरुषाकडे या 5 गोष्टी असतील तर तो आपल्या पत्नीला संतुष्ट ठेवू शकत नाही. तुमच्या मते या गोष्टी खऱ्या आहेत का? मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.